मित्रांनो, आपल्यापैकी सगळ्यांचंच आयुष्य मर्यादित आहे आणि जीवनाचा जेव्हा शेवट होईल ना, तेव्हा इथली कोणतीच गोष्ट आपल्याला सोबत नेता येणार नाही. मग जीवनात खूप काटकसर कशासाठी करायची? आवश्यक आहे तो खर्च आपण केलाच पाहिजे. ज्या गोष्टीतून आपल्याला आनंद मिळतो, त्या गोष्टींसाठी आपण आपल्या स्वतःसाठी खर्च केला पाहिजे. आपण गेल्यानंतर पुढे काय होणार याची मुळीच चिंता करू नका. कारण आपला देह जेव्हा मातीत मिसळून जाईल, तेव्हा कुणी आपले कौतुक केले काय किंवा टीका केली काय? जीवनाचा आणि स्वकष्टाने मिळवलेल्या पैशांचा आनंद घेण्याची वेळ निघून गेलेली असेल. तुमच्या मुलांची खूप काळजी करू नका. त्यांना स्वतःचा मार्ग निवडू द्या, स्वतःचे निर्णय घेऊ द्या, स्वतःचे भविष्य घडवू द्या. त्यांच्या इच्छा आकांक्षांचे आणि स्वप्नांचे तुम्ही गुलाम होऊ नका. मुलांवर प्रेम करा, त्यांची काळजी घ्या, त्यांना भेटवस्तू द्या. मात्र काही खर्च स्वतःवर, स्वतःच्या आवडीनिवडीवर करा. जन्मापासून मृत्यूपर्यंत नुसतं राब राब राबणं म्हणजे आयुष्य नाही, हे देखील आपण लक्षात ठेवायला हवं. तुम्ही कदाचित 50शीत किंवा 60शीत असाल तर आरोग्याची हेळसांड करून पैसे कमवण्याचे दिवस आता संपले आहेत. पुढील काळात पैसे मोजून सुद्धा चांगलं आरोग्य मिळणार नाही. या वयात प्रत्येकापुढे 2 महत्त्वाचे प्रश्न असतात. पैसे कमावणं कधी थांबवायचं आणि किती पैसा आपल्याला पुरेसा आहे. तुमच्याकडे शेकडो, हजारो एकर सुपीक जमीन असली तरी तुम्हाला दररोज किती अन्नधान्य लागतं? तुमच्याकडे अनेक घरे असली तरी रात्री झोपण्यासाठी एक खोली पुरेशी असते. मित्रांनो, आपला एक दिवस आनंदाशिवाय गेला तर आयुष्यातला एक दिवस आपण गमावतो, आणि एक दिवस आनंदात गेला तर आयुष्यातला एक दिवस आपण कमावतो, हे लक्षात असू द्या. आणखी एक गोष्ट, तुमचा स्वभाव जर खेळकर असला तर तुम्ही कायम प्रफुल्लित असाल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजूबाजूला जे जे उत्तम आहे त्याकडे बघा, त्यांची जपवणूक करा. आणि हो, तुमच्या मित्रांना कधीही विसरू नका, त्यांना जपा. कारण डोंगराआड गेलेला सूर्य परत दिसू शकतो हो, पण माथ्याआड गेलेला जिवलग मित्र परत कधीच दिसत नाही. म्हणूनच आयुष्य खूप कमी आहे ते आनंदाने जगा. क्रोध घातक आहे, त्याला गाडून टाका. संकटही क्षणभंगूर आहेत, त्यांचा सामना करा. लाईफ सही तो हेल्थ सही. धन्यवाद.